कशात आहे माहिती आहे तुम्हाला? आयुष्यामध्ये देव होण्यामध्ये मजा नाहीये, भक्त होण्यात मजा आहे. भक्त होता आलं पाहिजे. दास बॉस होण्यामध्ये मजा नाही, दास होता आलं पाहिजे. बॉस तर प्रत्येक जण होत असतो, दास होता आलं पाहिजे. देवा तू एकदा कधीतरी आमचं आयुष्य जवळून पहा. कधीतरी देवा तूही राधा होऊन पहा. कधीतरी देवा तूही आषाढी वारीमध्ये वारकरी होऊन पहा. एक बार तू राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा युरो कहे क्या होते हैं आंसू, क्या दर्द होता है, क्या पीड़ा होती है, तू आंखें बहती है. एक बार तू राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा युरो. भक्तिमय वातावरणामध्ये भक्त होण्यामध्ये मजा आहे. जसं जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी, तसं मला वाटतंय दुधळगावच्या ग्रामस्थांनी परिसरातून आलेली मंडळी, मला वाटत नाही तुम्ही कधी पाहणार आहे दिवाळी किती तारखेला आहे. मला वाटत नाही खरा वाटतही पाहिजे की दसरा कधी आहे, दिवाळी कधी आहे, पंचमी कधी आहे, कोणता सण पाहणार नाही. पण वारकरी पाहिजे पुढच्या वर्षी आपल्या सप्ताहाची तारीख किती आहे. भक्तीची ताकद आहे. तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला, कान्हा रे भेट दे ना, कान्हा रे भेट दे ना, कान्हा रे भेट दे ना, कान्हा रे भेट दे. वाट तुझी पाहताना नाही माझी फिरले, कुठे गेला माझा काना विपरीत घडले. किती किती शोधूया शिव हा माझा भोला, किती किती मी वाट पाहू कुठे दिसेना मला. कान्हा रे भेट दे ना, कान्हा रे भेट दे ना, कृष्णा रे भेट दे बाबा, रे भेट दे वारकऱ्याच्या आणि भक्ताची भक्ती. आपण किती सुंदर आहे. आरसा बदलला म्हणून चेहरे बदलत नाही. काल परवा एक बातमी ऐकली, महिलांना एसटी फुकट. बरोबर आहे ना? नाही फुकट आहे, पण कधी 75 लागतं का 70 लागतं? कॅमेरा येत बरं का आपल्या समोर. 75 लागतं ना. आता एका एसटी मध्ये 2 महिला चढल्या. प्रवास होता पुणे ते नाशिक. अलीकडे मी म्हटलं महिलांची गर्दी एसटी मध्ये वाढत जाते. चमत्कार असा आहे फुकट आहे, फुकट आहे. तीर्थक्षेत्रामध्ये गर्दी वाढली. ज्या आजीबाईने कधीच आळंदीचं तोंड पाहिलं नाही त्या तोंड दाखवायला आल्या फुकट प्रवास झाल्यानंतर. अशा दोघी जणी त्या एसटी मध्ये बस मध्ये चढल्या आणि चढल्याच्या नंतर कंडक्टर म्हटले तिकीट. वजनात आधार कार्ड काढलं. कंडक्टरने चेहऱ्यावर पाहिलं तर चेहरे तरुण होते. आधार कार्ड पाहिलं म्हातारं होतं. त्याच्यावर MH 75 होतं. त्या पुढे गेल्या तर भरलेली सगळी एसटी, जागा नाही बसायला, एकच सीट. यांची संगीत खुर्ची सुरू झाली.
अर्ध्या खुर्चीमध्ये ही बसायला गेली तर ही इकडं लुंडकायची, खाली पडायची, कारण बसणारी एवढी मजबूत होती. 4-5 सुना माहेरी वाटा लावून मी एकटीने दूध खाल्लं होतं. शासनाचं शीट सुद्धा तिला कमी पडायला लागलं. असं करता करता ती म्हटली माझं सीट आहे. संगीत खुर्ची सुरू झाली. माझं सीट आहे. दुसरी म्हटली माझं आहे. ती म्हटली नाही माझं आहे, मी अगोदर आले. ती म्हटली नाही मी अगोदर आले. दोघीचं भांडण, बोलाबोली, बाचाबाची चालू होती. भांडण पुढच्या स्टेपला जाऊ लागलं. पुढची स्टेप कोणती असती महिला मंडळ? धराधरी, कुटाकुटी, टाकाटाकी. ती स्टेप सुरू झाली. कंडक्टरच्या लक्षात आलं ही स्टेप जर इथं एसटी मध्ये झाली तर बाकीचे प्रवासी सुद्धा अटकवले जातील. कंडक्टरने आयडिया केली, मावशी कोण अगोदर आलं? दोघी म्हटले मी आले, मी आले. आता एकीला जर बसवलं, कंडक्टरने एकीला जर एका सीटावर बसवलं तर दुसरी याच्या गळ्यात पडेल. गळ्यात पडेल म्हणजे याच्या सीटवर बसेल. वेगळा अर्थ काढू नका. कंडक्टर आता काय करावं युक्ती चढवली. दोघींचे आधार कार्ड गोळा करून घेतले आणि कंडक्टरने सांगितले बघा माझाही नाविलाज आहे, पण एक सांगतो मी तुम्हाला, तुमच्या दोघींपैकी जी म्हातारी असेल तिनेच खाली बसा. एसटीचं सीट नाशिक पर्यंत रिकामच होतं. तुमच्या लक्षात नाही आलं? हा वा. आधार कार्डवर जरी वय वाढलेलं होतं पण दोघींनाही वाटत नव्हतं आम्ही वयस्कर आहेत म्हणून. सीट रिकामाच गेलंय पण दोघी खाली बसले नाही, कारण दोघीला माहित होतं आमचं वय झालेलं नाही, आम्ही सुंदर दिसतो. एक उपाधी जर आपल्याला एवढी त्रासदायक असेल, एक उपाधी जर एवढी त्रासदायक असेल तर आपण स्वतःभोवती कितीतरी उपाध्या लावून घेत असतो. काम करणं नाही, पण तो भगवंत स्वरूपाने, रूपाने, अव्यक्त रूपाने असणारा माझा भगवंत भक्तासाठी सगुण रूपाने प्रगट होतो. अभंगाचं तिसरं चरण. जसं की अव्यक्त निराकार नाहीच्या आकार नसलेला भगवंत भक्तासाठी सगुण झाला. देव जर भक्तासाठी सगुण होत असेल, आपली सेवा करत असेल तर आपलाही धर्म आहे, आपणही कशाची तरी सेवा केली पाहिजे. आपणही धर्माची सेवा केली पाहिजे, आपणही देशाची सेवा केली पाहिजे. धर्मासाठी बलिदान देणारे माझे संभाजी महाराज, देव देश पर मिटने वाला, शेर शिवा का छावा था, देव देश पर मिटने वाला.
वाला, शेर शिवा का छावा था, महापराक्रम परम प्रतापी, एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था. माझ्या शंभू राजांचं बलिदान आपल्या डोळ्यासमोर असावं. अब की चिंता मत कर, चेहरे का खोल बदल देंगे. अब की चिंता मत कर, चेहरे का खोल बदल देंगे. इतिहास की क्या हस्ती है, पूरा भूगोल बदल देंगे. मला वाटतंय भारत देशातील प्रत्येक तरुणाने तत्पर असायला पाहिजे. आपला काही सामान्य देशामध्ये जन्म झाला नाही. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, 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 वो भारत देश है मेरा. या देशासाठी कधीतरी समाजासाठी जगून पहा. तो आनंद तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सुख देणारा, समाधान देणार आहे. तो आनंद आपल्या जगात कशाने दिला नाही. असंख्य जगा जसं भगवंत चक्रगदा हाताशी घेऊन दुर्जनाचा संहार करतो, त्याचप्रमाणे माझ्या भारत देशातील जवान अहोरात्र त्या सीमेवरती लढत असतात. त्याचा मला साफ अभिमान आहे. ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा. इतिहासाच्या पानामध्ये उगाच कुणाचं नाव कोरलं जात नाही. इतिहासाच्या पानामध्ये उगाच कुणाचं नाव कोरलं जात नाही. त्यासाठी घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. आज शिव चरित्राशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला, नाही या नकुल महापुरी देशासाठी आनंद वाटतो. आमच्यासारखे जर कधी लढणारे समोर आले तर लोक म्हणतील तुमचं कसं होतं, ते आमचं रक्षण देव करतो. तुकोबारायचं प्रमाण आहे, देव सखा करी अवघे विश्व कृपा करी. देवच आपलासा करून घ्या, रक्षण करतो देव. नाही तर मग देव झाला मागे मोरा, नसते विघ्न. जो देवालाच मानत नाही, जो संतालाच मानत नाही, नसते विघ्न येते घरात. नसा घरात विरार जन्म करायचे आपल्याला. कधीतरी देशाची सेवा आपण करत असताना फार समाधान देणारा, आनंद देणारा तो क्षण असतो, बरोबर ना. भगवंत संत भक्ताचं रक्षण करत असतात आणि भक्ताच्या मनोकामना देव पूर्ण करत असतो. अभंगाचं शेवटचं चरण. हा तुका पुढं वाचले तरी चालेल. Thank you.
वाटतं मला की त्या प्रसंगामध्ये आपण असो. नामदेव महाराजांचं कीर्तन ज्या वाळवंटामध्ये चालायचं, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, नामदेव कीर्तन करी पुढे उभे नाचे पांडुरंग, अशी अवस्था आहे आता माझी. फार गोड आवाज आहे, द्यावे तेवढे धन्यवाद सगळ्यांना. भगवंताचं आपण भजन करणार आहोत. मला वाटते सगळ्यांना फुलं दिली तर बरं होईल. एवढे फुलं घरात ना माझ्या जगात. सगळ्यांनी दोन्ही हात वर केला. मागचे बरेचसे जण जाऊन आले.